नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि सकाळी उठल्यापासून बघते तर पावसाचा एक थेंबसुद्धा नाही आहे. चांगला पाऊस उघडलेला आहे आणि भानुदास लवकर गेलेत. मी उठलेली आहे, माझं सर्व आवरून झालं आहे. फक्त आता ही का झोपलेली आहे, ती झोपेपर्यंत मी माझी सगळी कामं उरकून घेते. काही मकाईचे कणीस आहेत, थोडेसे ओलसर होते, त्यासाठी सुकवायला ठेवलेत. सेल खत्म हो जाएगा तब. यू दिखा रही है उसको बोट. गया भैया. आ जाएगा, आ जाओ. यू वाव, किती मस्त सनसेट आहे. हाच मला पाहायचा होता खरं. आज संयोग आलेला आहे. अजून जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, तू इथे खेळतानी. हे इथे या बाजूनी आलेले आहेत वावरातून. इकडे कारण की वावरच आहे, त्यामुळेच खूपच मुंगी येतात ते आणि शक्यता आहे जास्त पाऊस होण्याची. हो बाळा. आणि ह्या मॅडम घाबरत आहे एवढ्याशा मुंग्यांना. चल, बोलवते त्यांना, खाऊ देती. साखर टाकते थोडीशी. चल, साखर टाक. चल. हां, कुठे टाकणार? इकडे टाक. इथे टाक. इथे खाली खाली तिथे टाक कोपऱ्यात. हा, उतर खाली. अजून तू या बाजूला तोंड करून टाक. इथे टाक. सगळेच टाक ना. हां, ओके. टाकली आहे तर साखर. चला, मुंग्या जातील मग. या. अजून नाही, बस. नाही, चल, गेट लावायचं आहे. या आतमध्ये. तर आज जास्त काही बनवणार नाही आहे मी. भाजी शिल्लक आहे सकाळची. इकडे भात लावला आहे आणि चपात्या थोड्याशा करायच्या आहेत. पण शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. त्यासाठी ना लसूण इकडे घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या आपल्या अंदाजे घेऊ शकता. चला, आता मी चटणी बनवून घेते, कारण की ना भाजी खूपच असते. सकाळ केलेली ती भाजी, त्यामुळे थोडी आहे, तर मग कशाला वाया घालवायची. हो की नाही. आणि आता मीठ टाकते शेंगदाणे चटणीमध्ये. आणि रस्सा भाजी असेल ना चालते. मग आम्ही संध्याकाळी भात वगैरे एक्स्ट्रा बनवतो आणि थोडं असं तोंडी लावण्यासाठी चटणी वगैरे बनवायची. तर ते आता करून घेते. हो नाही घेऊ. आणि हो इकडे खेळते, कच्चाच पापड खाते. खास करून नाही होसाठी मला वेळ द्यावा लागतो. तर आज पूर्ण वेळ तिलाच दिलेला आहे मी दिवसभर. कलरिंग करणं, खेळणं, पेंटिंग करणं. पेंटिंग तर अजून तिला येत नाही आहे, पण हां, कलरिंग आहे. ते कलरिंग थोडेसे करून घेत असते तिच्याकडून. तर आधी मिरची वाटून घेतली आहे बारीक, कारण की मिरची मोठी मोठीच राहत असते. आता याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते, सगळं मिक्स होऊन जाईल. आणि तिखट चटणी छान लागते खायला.
आम्ही झणझणीत चटणी असली ना शेंगदाण्याची खायला खूप मजा येते. भाजी फिकी जरी असली, तिखट जरी असली ना, तरी चटणी बरोबर खाल्ली ना छान लागते. त्यासाठी हा बेत माझा नक्कीच असतो आणि खूप दिवसातून मी केलेला आहे खरं. मध्ये आता 8 दिवस झाले असं मी केलीच नव्हती चटणी. आणि आपले पूर्वज सगळेजण भाकरी, कांदा आणि एवढी मोठी मिरची, तर हे जेवण ते करायचे. त्यामुळे ते एकदम ठणठणीत, तब्येत खराब नाही की काय नाही. पण आता आपण असं जेवतोय ना, लगेच विकनेस येतो, काय तब्येत बिघडती, काय किडा आलाय काय माहिती. पावसाचा दिवस आहे ना, लय किडे येतात आहे. मी त्यासाठी दरवाजे बंद करून ठेवते. हे बघा आता उडणारे किडे एवढे मोठे मोठे. आणि मी यांना सांगितलं होतं म्हणत असलं की येताना येहूसाठी कागद आणायचे होते, जे की मला ती होड्या बनवायला लावते पावसाला, तर काही ना काही करायला लावत असते. आणि मी पण थोडंसं तिला क्राफ्ट शिकवायच्या मागे लागलेली आहे, की ती थोडी बिझी राहावी म्हणून. यार हे बघा 2 किडे आलेले, एक उडणार आहे, एक तिकडे कुठे गेला, हे बघा तिकडे. त्यांना बाहेर काढतेच. आता आधी व्हिडिओ एंड करते. तर हे असे पेपर आणलेले आहेत. थोडेसे कडक असले ना, क्राफ्ट बनवल्यानंतर सुद्धा जो शेप बनवायचा आहे तो शेप छान येतो. आता माझी सगळी नोटबुक तिने खराब केलेली आहे. एक पेज काढून तिने पूर्ण माझी नोटबुक संपवलेली आहे. त्यासाठी तिला प्लेन आवडतं, असं काही ना काही बनवायला आवडतं. तुम्ही तर पाहिले दुपारी आम्ही कलरिंग वगैरे केलं आहे, तर ह्या गोष्टी चालूच असतात. आणि तिला बिझी ठेवण्यासाठी आणि माझाही वेळ जातो. त्यामुळे आता सध्या ती शाळेत जात नाही तोपर्यंत, एकदा ती स्कूलला जायला लागली का मग काही टेन्शन नाही आहे. मग ते अभ्यास आणि ते चालूच राहणार आहे. मग असा आमचा दिवस जात असतो. आणि थोडं लक्ष द्यावंही लागतं लहान मुलांकडं. घरात कोणी नसलं ना, मलाच लक्ष द्यावं लागतं. त्यासाठी मग हा माझा प्रयत्न असतो, तिला कुठेतरी एंटरटेन करत असते. चला आता मी इथेच व्हिडिओ एंड करते. होप सो आवडला असेल तुम्हाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.